मंडळी राम राम. मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वाट लावून झाली, आता काँग्रेसची वाट लावायची काय अशी शंका माझ्या मनात येते एक सामान्य व्यक्ती म्हणून. मित्रांनो, हे मी कोणाबद्दल बोलतो तुमच्या लक्षात आलं असेल. मी आपले विश्वप्रवक्ते किंवा महान तत्वज्ञानी किंवा शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व काय जे निर्णय घेणारे नेते आहे, आज सर्वोच्च नेते संजय राऊत साहेब यांच्याबद्दल बोलतोय. त्यांच्या कालच्या सामन्यात जे काही अग्रलेख लिहून आला ना मित्रांनो, त्या अग्रलेख खरंच वाचनीय आहे. आणि हा अग्रलेख खरं म्हणजे भाजपच्या लोकांनी फुकटमध्ये वाटायला पाहिजे आणि त्याचा मोठा प्रसार करायला हवे. कारण त्यांचं जे म्हणणं आहे, आज आपण बघतो की 22 तारखेला रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होते आणि पूर्ण भारत किंवा पूर्ण देशच राममय झालेला आपल्याला दिसतोय. प्रत्येकाला कोणाला आमंत्रण मिळतंय, कोणाला नाही मिळत, त्याच्यावरून सध्या राजकीय पक्षांमध्ये आगपाखड होते आणि काहींना मिळालं तर जावा का नाही ही सुद्धा मनस्थिती होते. आज काँग्रेसची परिस्थिती तशी आहे आणि या सगळ्यांच्या गदारोळामध्ये राऊत साहेबांचा अग्रलेख आला आणि मित्रांनो, वाटलं की आपल्यापर्यंत खरंच याची चर्चा करायला हवं. खरं भाजप जे काही राम मंदिर उभारण्याचा दावा करतो किंवा आमच्या प्रयत्नाने किंवा आम्ही जे काही पहिल्यापासून काय रथयात्रा वगैरे काय केलं, विश्व हिंदू परिषद म्हणा, भारतीय जनता जनसंघ म्हणा किंवा RSS म्हणा, जे काही 5, 50, 60, 70 वर्षाची जी लढाई लढत होती राम मंदिरासाठी, त्यात यांचं काहीच योगदान नाही. त्याचं सगळं योगदान खरं म्हणजे काँग्रेसचं आहे आणि काँग्रेसनेच राम मंदिर उभारण्यासाठी कसा प्रयत्न केलेला आहे, कसं काँग्रेस हिंदुत्ववादी आहे याचा उहापोह ह्या अग्रलेखामध्ये राऊत साहेबांनी केलेला आहे. आता हा जर अग्रलेख काँग्रेसच्या लोकांनी वाचला आणि आज आपण बघतो काँग्रेसची धडपड या आपले जे काही मुस्लिम मतदार आहेत ते आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत आहे आणि आलेलं आमंत्रण राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेत त्या सुद्धा जावं का नाही याच्या द्विधा मनस्थितीत आहे हे आपण जाणता मित्रांनो. अशा काळामध्ये हा अग्रलेख आलेला आहे आणि मित्रांनो, ज्यावेळेस हा अग्रलेखावर अनेक चर्चा झाल्या, अनेक लोकांनी त्याच्यावर आपले मतं पण मांडलेले. मित्रांनो, काँग्रेस हा खरा हिंदुत्ववादी आहे, काँग्रेसच खरं हिंदुत्ववादी आहे आणि काँग्रेसने राम मंदिर उभारण्यासाठी पहिल्यापासून कसा प्रयत्न केला किंवा राम मंदिर पहिल्यापासून हिंदुत्ववादी कसा होता, त्याच्यामुळे तर बॅरिस्टर जीनांनी काँग्रेसपासून अलिप्त होऊन वेगळा पाकिस्तान घेतला. म्हणजे त्यांचं जे काय म्हणणं होतं ना, ब्रिटिश काळापासून काँग्रेस हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, त्याच्यामुळे बॅरिस्टर जीनांनी वेगळं होऊन पाकिस्तान निर्माण केलेलं आहे असं पण त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणजे त्यांच्या टिळकांच्या संदर्भात त्यांनी त्यात लिहिलेलं आहे की शिवजयंती म्हणा, गणेश उत्सव म्हणा, शिवजयंतीचा उत्सव टिळकांनी दिला, आपण तो मोठ्या प्रमाणात साजरा करतो हे आपण जाणता मित्रांनो. आणि हे टिळक काँग्रेसचे होते, आपल्याला माहिती आहे, जहाल आणि मावळे काय जे दोन गटपैकी जहाल मतवादी टिळक होते आणि ते काँग्रेसचेच होते. त्यामुळं हे जे काय आहे सगळं पूजा अर्चा म्हणजे गणेश उत्सव, शिवजयंती या सगळ्या गोष्टी काँग्रेसनेच आपल्याला दिले. आणि त्यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी असं सांगितलं की त्यांचं तर राम मंदिर उभारणीमध्ये योगदान काहीच नाही, शून्य आहे. आणि खरं भाजप पुरातन युगामध्ये भारताला घेऊन जातं. आज 21व्या शतकाकडे चंद्रयान गेलेलं आहे, लोक कुठं कुठं काय करतात आणि भाजप जप तप यज्ञ मा काय या पुरातनवादी विचारसरणीकडे घेऊन चाललेला आहे आणि याचा भारतीय जनतेला काही उपयोग नाही असं त्यांचं म्हणणं आहे राऊत साहेबांचं. म्हणजे एक धार्मिक किंवा सनातनी किंवा जप तप ह्या गोष्टीमध्ये अडकून समाजाला ठेवण्याचं आणि आपण बाकी काळा बाजार करण्याचा हा काय भाजपचा डाव आहे तो सामान्य जनतेने ओळखलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि खरं राम मंदिर उभारणीचं म्हणजे 1989 साली राजीव गांधींनी काय जी मंदिराची रामलल्लाची पूजा अर्चा करण्याची परवानगी दिली तेव्हापासून आणि अनेक त्यांच्या नेत्यांनी हे केलं. सोमनाथ मंदिराचा उहापोह त्यांनी केलेला आहे की काँग्रेसच्या काळामध्ये सोमनाथ मंदिराचं जीर्णोद्धार झालेला आहे. आता त्याला पंडित नेहरूंनी कसा विरोध केला हे आपल्याला माहिती आहे आणि सरदार वल्लभभाई पटेल जे गृहमंत्री भारताचे त्यांनी त्यासाठी कसा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि
पुढचं ते राष्ट्रपतींच्या हस्ते त्याच्यात पण राष्ट्रपती गेल्यानंतर त्यांना नाराज झाले होते असं म्हणतात पंडित जवाहरलाल नेहरू. तर अशा सगळ्या हिंदुत्ववादी खरं भाजप नसून काँग्रेस आहे, हा जो उहापोह राऊत साहेबांनी केलेला आहे याचा प्रचार खरं म्हणजे भाजपने करायला हवा. हे जे काही अग्रलेख आलेला आहे ना तो वाचून काँग्रेसजन काय म्हणत असतील माहित नाही मित्रांनो. परंतु राऊत साहेबांनी जसं शिवसेनेचं वाटोळं केलं उद्धव ठाकरे साहेबांचं, आणि आपण काय बोलतो काय नाही, परिस्थिती काय, आणि या सगळ्यांच्या विरुद्ध एकच हेका राऊत साहेब लावत असतात. आणि सकाळी उठल्या उठल्या जे काही आपल्याला येईल ते तोंडात येईल ते हे करणं किंवा काय, अनेक लोक त्याला वाईट शब्द बोलतात, मी काय बोलणार नाही. परंतु हे काय त्यांचं सकाळचं वाक्चातुर्य समाज माध्यमामध्ये दाखवलं जातं आणि त्याचा उहापोह दिवसभर आपल्याला दाखवला जातो मित्रांनो. अनेक गोष्टीमुळे खरं राऊत साहेब शिवसेनेच्या सगळ्या पडझडीला किंवा सगळ्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वांना नेस्तनाबूत करण्याचं काम राऊत साहेब करतात. तरी ठाकरे साहेबांवर काय मोहिनी घातलेली राऊत साहेबांनी काय माहित नाही मित्रांनो. परंतु आता त्यांची वक्रदृष्टी काँग्रेसकडे वळलेली आहे आणि ह्या अग्रलेखातून सामनाच्या त्यांनी काँग्रेस म्हणजेच हिंदुत्ववादी पक्ष आहे हे सांगण्याचा, ठासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि राम मंदिर उभारणीमध्ये किंवा आजचं जे राम मंदिर आपल्याला पाहायला मिळतं त्याची पायाभरणी काँग्रेसने केलेली आहे यांचा हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता ज्या काँग्रेसला राम मंदिर प्रतिष्ठापनासाठी जावाकडे या द्विधा मनस्थितीत आहे, आणि जे काही केरळचे मुस्लिम पक्ष आहे त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे मागणी केली तुम्ही जाणार आहे का नाही, तुमचं स्टँड काय याची क्लॅरिटी द्या. त्यामुळं आपल्याला जे काही मतं पडणार आहे अल्पसंख्याक लोकांचे ते सुद्धा ह्या अग्रलेखाने त्यांच्या हातून जात काय असे होते, आणि तातडीनं त्याच्यावर काहीतरी निर्णय होईल माझ्या मते. सामना आता किती लोक सामना वाचतात काँग्रेसचे माहित नाही, परंतु काँग्रेसच्या सामन्याच्या अग्रलेखाने एक मोठी द्विधा मनस्थिती काँग्रेसची आणि शिवसेनेची करून ठेवलेली आहे मित्रांनो. वाचा तुम्ही, काल तुम्हाला जर मिळाला युट्यूबवर किंवा त्याच्या पोर्टलवर पण आपल्याला पाहायला भेटेल. तर खरंच म्हणजे राऊत साहेबांच्या बुद्धिमत्तेला सलामी. ज्या ठिकाणी जायचं त्याच ठिकाणी आपला पक्ष किंवा आपले मालक कशी गोत्यात येईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे राऊत साहेब आहे. असो, विषय जर आवडला आपल्याला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.